नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण तसेच लाडका भाऊ योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना ही नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्या संदर्भातील जी.आर आलेला आहे आणि तो संपूर्ण जी.आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील 65 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा तसेच उपाययोजना यासाठी करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनावस्था केंद्र, योगापचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे। त्या संदर्भातील संपूर्ण जी.आर आता आपण बघणार आहोत। शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णयामध्ये राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य, साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता त्यांचा मनावस्था केंद्र, योगोपचार केंद्र तसेच मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री मंडळाने घेतलेला आहे। मान्यतेनुसार आता याला शासन मान्यता सुद्धा देण्यात येत आहे। योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना आता वरीलप्रमाणे सांगितल्याप्रमाणे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता त्यांना मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याकरिता प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात म्हणजेच DBTद्वारे देण्यात येणार आहे। त्यासाठी तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक असणं गरजेचं आहे। त्यामध्ये योजनेचे स्वरूप आता आपण बघणार आहोत। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील। त्यामध्ये चष्मा असेल, श्रावण यंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, त्याच्यानंतर फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर ब्लेड, त्याच्यानंतर सर्वायव्हल कॉरल इत्यादी। आता यामध्ये केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्रात, मनावस्था केंद्रात तसेच मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येणार आहे। चौथा आहे की निधी वितरण आणि हे कशा प्रकारे होणार आहे। त्यामध्ये राज्य शासनातर्फे 100% सहायता उपलब्ध करून देण्यात येईल। त्यामध्ये DBT प्रणालीद्वारे 3000 रुपये आपल्याला मर्यादित निधी वितरण करण्यात येईल। आता यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे। योजनेची अंमलबजावणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान हे तुमच्या थेट DBTद्वारे आपल्या बँक खात्यात अदा करण्यात येईल। त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष न्याय मंत्रालय, आयुक्त, समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग यामध्ये असणार आहे। यामध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। तसेच ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा। तसेच आधार नोंदणीची पावती असणे देखील आवश्यक आहे। जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळखपत्र पटवण्यासाठी स्वीकार्य असेल। त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे तो लाभार्थ पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL म्हणजेच रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक न्याय कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळण्याचा पुरावा सादर करू शकतो। आता तिसरा पॉईंट यामध्ये त्यांनी दिलेला आहे मित्रांनो, उत्पन्न मर्यादा। लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे। याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र सादर करणे हे देखील आवश्यक राहणार आहे। त्यामध्ये चौथा मुद्दा आहे सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरणे विनामूल्य परत प्राप्त केले नसावे। याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील। मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते। आणि शेवटचा एक मुद्दा आहे त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदरील योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनावस्था केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक म्हणजेच इनव्हॉइस प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणकडून प्रमाणित करून आपल्याला घ्यायचे आहे।
आणि पोर्टलवर 30 दिवसांच्या आत ते अपलोड करणे देखील आवश्यक राहणार आहे मित्रांनो. निविड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% या महिलांसाठी राखीव असणार आहेत. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर आहे राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, तिसऱ्या नंबरला पासपोर्ट आकाराचे तुमचे 2 फोटो लागणार आहेत आणि स्वयं घोषणापत्र देखील यामध्ये लागणार आहे. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे देखील लागणार आहेत. ही सर्व कागदपत्रे आपल्याला या फॉर्मसोबत जोडायची आहेत आणि हा फॉर्म जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला भरून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला याचा फायदा लवकरात लवकर घेता येईल. तर असा हा संपूर्ण GR होता मित्रांनो. महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री वयश्री योजना जाहीर झालेली आहे. त्या संदर्भात आपल्याला आता लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरता येऊ शकतो. लाभ घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा. तसेच आम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा अजून आपल्याला पुढली कुठली योजना पाहायला आवडेल. मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.